नमस्कार मित्रमैत्रिणींनो, जर तुम्हाला आपल्या चॅनलवरच्या कथा आवडत असतील तर लाईक करत जात जा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी दाबा आणि ऑलवर सेट करा. म्हणजे जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ किंवा कोणतीही नवीन पोस्ट अपलोड करेन तेव्हा ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. तर वळूया आपल्या कथेच्या पुढच्या भागाकडे. पण तिच्या दातांचा, ओठांचा आणि जीवाचा स्पर्शच असा होता की तो कळवळला आणि त्याने तिच्या केसांना पकडून तिचा चेहरा वर केला. पण ती मात्र मानली नाही. तिने त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर किस करायला सुरुवात केली, ज्यामुळे तो अजूनच पेतुंद झाला. तिचा पदर तर आधीच खांद्यावरून सरकला होता, पण आता तिची साडी आणि बाकीचे कपडे पण शरीरापासून वेगळे झाले होते आणि त्या चांदणी प्रकाशात ते दोघेही पुन्हा एकमेकांना अनुभवू लागले होते. ते लव्ह बर्ड्स पुन्हा एकदा नव्याने एक झाले होते. आता पुढे दोघेही एकमेकांच्या मिठीत झोपी गेले होते. 3 वाजता त्याचा मोबाईलचा अलार्म वाजला. तसा त्याने पटकन बंद केला. त्याने पाहिलं तर जानू अगदी त्याला बिलगून झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर पण समाधान झळकत होतं. त्याने तिच्या कपाळावर किस केला आणि तिला तसंच कम्फर्टर सकट त्याच्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं आणि तो खाली आला. ती मात्र अजूनही झोपेतच होती. त्याने आता तिला त्या गेस्ट रूममध्ये नेलं आणि बेडवर झोपवलं. अलगद तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि जायला वळला तो. पण त्याच्या हाताला हिसका बसला तसा तो जागीच थांबला. त्याने पाहिलं तर त्याच्या जानूनेच त्याचा हात पकडला होता आणि केविलवाण्या चेहऱ्याने ती त्याला नको जाऊ म्हणत होती. तसा तो तिच्या बाजूला बसला, पण ती मात्र थोडी उठली आणि त्याच्या मांडीवर तिने तिचं डोकं ठेवलं. नका ना जाऊ तुम्ही मीत, प्लीज, मला नाही येणार झोप तुमच्याशिवाय, ती ओठ बाहेर काढत म्हणाली. छान, माझी पण इच्छा नाही होत, पण मला जावं लागेल डिअर. सानिका कधी पण चेक करू शकते की आपण एकत्र तर नाही आहोत ना. आता फक्त थोडेच दिवस बाकी राहिलेत जान, मग ही सगळी लपवाछपवी बंद होईल. तो बोलला तशी ती अजूनच त्याला बिलगली. ओके, ती बोलली. दॅट्स माय गर्ल, तो पण हसून बोलला. मीत, तिने त्याला आवाज दिला आणि त्याला स्वतःवर ओढून तिने त्याच्या ओठांवर स्मूच केलं. आता जा तुम्ही. तिने त्याला सोडलं आणि डोक्यावरून कम्फर्टर घेऊन झोपू लागली ती. तसा तो मात्र गालातच हसला. गुड नाईट जान, तो बोलला आणि एकदा तिच्यावर नजर टाकून तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका घाईघाईतच खाली डायनिंग टेबलजवळ आली तर सगळेच जण नाश्ता करत बसले होते. आज तिला उशीर झाला होता उठायला. होणारच होता ना. काल रात्री अमितला शोधण्यासाठी भूतासारखी घरभरची फिरत होती. गुड मॉर्निंग एव्हरीवन, तिने सगळ्यांना ग्रीट केलं. तसं मॉम डॅडने तिला ग्रीट केलं, पण जानू आणि अमित मात्र एक शब्दही बोलले नाहीत. ते त्यांचा नाश्ता संपवत होते. सानिकाला रागच आला त्याचा, पण त्याला आपण ऑफिसमध्ये गाठू असा विचार केला तिने आणि स्वतःचा नाश्ता संपवू लागली. आता अमित ऑफिसमध्ये पोचला होता. रॉनी, आज मला सिंगानियाज प्रोजेक्टचे सगळे अपडेट्स हवे आहेत. त्यासाठी मीटिंग अरेंज कर, ओके? अमित बोलला. येस बॉस, रॉनी पण बोलला आणि बाहेर जाऊन पटकन कामाला लागला. अमित, काल रात्री कुठे होतास तू? सानिका धाडकन दरवाजा लोटून आत आली होती आणि अमितला खूपच रागाने विचारत होती. अमितला मात्र तिचा पराकोटीचा राग येत होता. जेव्हापासून त्याला जानूने तिचं पितळ त्याच्यासमोर उघडं केलं तेव्हापासून तर तो तिला त्याच्या नजरेसमोर एक क्षणही पाहू शकत नव्हता. कुठे होता म्हणजे? मी माझ्या घरातच असणार ना, आणि मी कुठे असतो, काय करतो हे तुला सांगायला मी बांधील नाही, ओके? तो रागातच बोलला. तुला सर्व सांगावंच लागेल मला, नाहीतर मी काय करू शकते तुला चांगलंच माहीत आहे. सानिका खुनशी स्माईल करत बोलली. तशी अमितने रागाने हाताची मूठ आवळली. त्याला तर वाटत होतं की तिला सांगावं की कर, तुला काय हवं ते कर, मला काहीच फरक पडत नाही. मी काही केलंच नाही आहे. माझी जानू माझ्यासोबत आहे कायम. मी माझ्या जानूला धोका नाही दिलाय. खूप वाटत होतं त्याला तिला ठणकावून सांगू, पण त्याने कसंबसं थांबवलं स्वतःला. मी घरातच होतो, पण माझ्या स्टडीमध्ये होतो. त्याने तिला तिच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. त्यावर तिचं समाधानसुद्धा झालं, कारण तिने स्टडीमध्ये चेक केलंच नव्हतं.
मग मात्र ती ओके बोलून तिथून ॲटिट्यूडमध्ये निघून गेली. त्यावर अमितने नकारार्थी मान हलवली. त्याला खूप जास्त राग आला होता तिचा. पण शेवटी त्याने त्या काचेमधून त्याच्या जानूला पाहिलं तर ती एकदम मन लावून तिचं काम करत बसली होती. तिचा तो निरागस चेहरा पाहूनच त्याचा राग शांत झाला आणि आपोआपच त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. दुपारी सगळेजण मीटिंग हॉलमध्ये जमले होते. सानिका पण होती. सूरज सिंघानिया व्हिडिओ कॉलने कनेक्ट झाले होते. मीटिंग सुरू झाली तसे प्रोजेक्ट रिलेटेड सगळ्या डिपार्टमेंट्सने अपडेट्स दिले, जे पाहून सूरज पण खुश झाले. कारण त्यांना वाटत होतं त्याच्या कितीतरी पटीने जास्त आणि लवकर त्या प्रोजेक्टचं काम कंप्लीट होत होतं. मिस्टर राज्याध्यक्ष, आय एम व्हेरी ग्लॅड टू सी ऑल अपडेट्स. आय मस्ट से, मी तुमच्यावर जो विश्वास दाखवला तो तुम्ही खूप सार्थ ठरवला. खरंच मला वाटलं नव्हतं की माझ्या प्रोजेक्टचं काम इतक्या जलद गतीने होईल. वेल डन, सूरज बोलले. थँक्यू मिस्टर सिंघानिया, अमित पण हसून बोलला. तो पण खुश होता. पण इथे सानिका मात्र रागात होती, कारण तिला तो प्रोजेक्ट लवकर कंप्लीट व्हायला नको होता. जर झाला तर तिला इथून जावं लागणार होतं, जे तिला अजिबात मान्य नव्हतं. तिला अमितसोबतच राहायचं होतं कायम. जानू मात्र खूप खुश होती तिच्या मीतसाठी. सानिकाचं लक्ष आपल्याकडे नाही आहे हे पाहून तिने त्याच्याकडे पाहून एक स्माईल केली. तो पण हसला तिला पाहून. आता मीटिंग संपली होती आणि सगळेजण आपापल्या डेस्कवर जाऊन बसले होते. अमित पण त्याच्या केबिनमध्ये होता. येस, तुम्ही ते पार्सल माझ्या घरच्या ॲड्रेसवर पाठवा. आणि हो, ते खूपच प्रेशियस आहे, सो आय होप तुम्ही ते नीट डिलिव्हर कराल. अमित फोनवर बोलत होता. येस सर, आम्ही नीटच डिलिव्हर करू, यू डोंट वरी, तो माणूस बोलला. ओके, थँक्यू, अमित बोलला आणि त्याने फोन कट केला. त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली, कारण हे तेच पार्सल होतं जो नेकलेस त्याने त्याच्या जानूसाठी ऑर्डर केला होता, जो तिने त्याच्या बर्थडेला घालावा असं त्याला वाटत होतं. पण तो फोनवर बोलत होता तेव्हाच सानिका आत आली होती आणि तिने त्याचं बोलणं ऐकलं होतं. अमित त्याच्या चेअरवर पाठमोरा होता, म्हणून त्याला कळलं नव्हतं ती कधी आली होती. काय पार्सल येणार आहे, सानिकाने विचारलं. तसा कधीपासून स्माईल करत असलेला तो भानावर आला आणि तिच्याकडे पाहतच राहिला. ही कधी आली इथे आणि हिने ऐकलं का, तो मनातच बोलला. सानिका, नेक्स्ट टाईम माझ्या केबिनमध्ये येताना नॉक करून यायचं, तो त्याची धारधार नजर तिच्यावर ठेवून बोलला. ओ रिअली, खरंच तुला असं वाटतंय की मी नॉक करून यावं, ती कुत्सित हसत बोलली. तसा त्याचा रागाचा पारा आणखीनच चढला. हे बघ सानिका, तो पुढे काही बोलणार तोच ती बोलली. तू बघ, आधी मला सांग कोणत्या प्रेशियस पार्सलविषयी बोलत होता तू, तिने विचारलं. तसं त्याने मनातच डोक्याला हात मारला. काही नाही. तरी तो बोलला. हे बघ अमित, माझ्याशी नाटकं नाही करायची हां, चुपचाप सांग मला, तिने विचारलं. तसा त्याने एक सुस्कारा सोडला. बरं, तो एक नेकलेस आहे जो जानूसाठी मी ऑर्डर केला आहे, तो बोलला. तसा तिच्या डोक्यात काहीतरी विचार आला. ओह, मग तर तो नेकलेस मला हवा आहे, ती बोलली. व्हॉट, नाही हां, तो जानूसाठी ऑर्डर केला आहे मी, माझ्या बर्थडेच्या दिवशी तिने घालावा म्हणून, तो मी तुला नाही देऊ शकत, तो बोलला. म्हणूनच तर मला हवा आहे, ती हट्ट करत बोलली. तशी त्याने रागाने हाताची मूठ आवळली, पण तरी स्वतःला सावरलं त्याने. हे बघ सानिका, तो एकदम साधा नेकलेस आहे, तुझ्या पर्सनॅलिटीला सूट पण नाही होणार, तुझ्या स्टेटसला पण सूट नाही होणार. तुला माहीत आहे ना जानू किती साधी आहे आणि तिला जास्त खर्च करायला नाही आवडत, म्हणून हा खूपच चीप नेकलेस पसंत केला आहे तिने, तो बोलला. त्याला तिला एवढं एक्सप्लेनेशन द्यायची गरज पण नव्हती, पण नाईलाज होता. 2-4 दिवस हिचे नखरे उठवावे लागणार होते. ते काही नाही, नेकलेस कसाही असो, मला हवा म्हणजे हवा आणि मीच तो तुझ्या बर्थडेच्या दिवशी घालणार, ती हट्ट करत बोलली. तसा तो अजूनच चिडला. ओके, आज संध्याकाळी घरी पार्सल येणार आहे, तेव्हा घे, तो नकारार्थी मान हलवत बोलला. पण सानिका मात्र खूपच खुश झाली आणि तिथून निघून गेली. अमितने मात्र रागाने टेबलवरचा पेपरवेट खाली फेकला. संध्याकाळ झाली होती. जानू लवकरच घरी आली होती. अजून सानिका यायची बाकी होती.
मॉम आणि जानू दोघी चहा पीत डायनिंग टेबलवर गप्पा मारत बसल्या होत्या. जानू, परवा अमितचा बर्थडे आहे. तू तुझी सगळी शॉपिंग केली ना? माहीत आहे ना आपल्याला त्याचा हा बर्थडे ग्रँड करायचा आहे, मॉम बोलल्या. येस मॉम, माझी सगळी शॉपिंग झाली आहे. ह्यांचं पण सगळं रॉनी सरांनी अरेंज करून ठेवलं आहे. पण मॉम, मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती, जानू बोलली. हो जानू, बोल ना, रिक्वेस्ट काय? अगं तू काहीही सांगू शकतेस मला, मॉम बोलल्या. मॉम, मला तुमच्या भावना कळतात की तुम्ही 2 वर्षांनी ह्यांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहेत, तर तुमची पण काही हौस असेल. पण मॉम, आपण बर्थडेचा व्हेन्यू चेंज केला तर? म्हणजे त्या 7 स्टार हॉटेलमध्ये करण्यापेक्षा आपण आपल्या घरीच ह्यांचा बर्थडे सेलिब्रेट केला तर? जानूने अडखळत विचारलं. इथे घरीच बर्थडे सेलिब्रेट झाला तर त्यांना बरं पडणार होतं, कारण त्यांना सानिकाचा खरा चेहरा सूरज आणि बाकी सगळ्यांच्या समोर आणायचा होता. म्हणून जानू मॉमना कन्व्हिन्स करत होती. जानू, काही प्रॉब्लेम झालाय का, मॉमने विचारलं. मॉम, मी तुम्हाला नंतर सगळं सांगेन, पण आता प्लीज आपण व्हेन्यू चेंज करूयात का, जानू बोलली. जानू, मला माहीत आहे काहीतरी कारण असल्याशिवाय तू असं नाही करायला सांगणार. मला चालेल आपल्या घरी पण सेलिब्रेशन ठेवलं तरी, पण आपण इन्व्हिटेशन ऑलरेडी सेंड केले आहेत, त्याचं काय करायचं, मॉमने विचारलं. मॉम, आपण सगळ्यांना ऑनलाईनच कार्ड्स पाठवले आहेत, त्यात व्हेन्यू चेंज करून पुन्हा पाठवूयात आणि फोन पण करूयात, जानू बोलली. ओके, ठीक आहे, तसंच करू आपण, मॉम बोलल्या. तशी जानूच्या चेहऱ्यावर स्माईल आली. थँक्यू मॉम, जानू बोलली. अगं थँक्यू काय, चल चहा पी पटकन, मॉम हसून बोलल्या. तशी जानू पण हसली. मॅम, पार्सल आलंय. सिक्युरिटी गार्ड येऊन एक पार्सल घेऊन तिथे उभा राहिला. कोणाचं पार्सल आहे, मॉमने विचारलं. जान्हवी मॅमचं नाव आहे ह्यावर, तो सिक्युरिटी गार्ड बोलला. तशी जानू उठली आणि त्याच्याजवळ गेली. मॉम पण मग किचनमध्ये गेल्या. पण जानू त्याच्याकडून ते पार्सल घेणार इतक्यात ते पार्सल त्याच्या हातातून सानिकाने खेचून घेतलं. तशी जानू तिच्याकडे पाहतच राहिली. ते माझं पार्सल आहे, माझं नाव आहे त्यावर, जानू बोलली. तुझं होतं, पण आत्ता ते माझं आहे, सानिका बोलली. व्हॉट नॉनसेन्स, जानू चिडली तिच्यावर. जानू, तिचंच पार्सल आहे ते, तिला घेऊ देत. आता अमितचा आवाज तिच्या कानावर पडला. तशी ती आवासून त्याच्याकडे पाहू लागली. अमित बोलला आणि वर त्याच्या बेडरूममध्ये निघून गेला. इथे जानूच्या मात्र डोळ्यात पाणी जमा झालेलं आणि ते पाहून सानिकाला आनंद झाला होता. त्यात अजून तेल ओतण्यासाठी सानिका हळूच तिच्या कानात बोलली. हा तोच नेकलेस आहे जो अमितने तुझ्यासाठी घेतला होता आणि तो तू त्याच्या बर्थडे पार्टीमध्ये जाताना घालावा असं त्याला वाटत होतं. पण आत्ता मात्र त्याला हा नेकलेस मी त्याच्या बर्थडेच्या दिवशी घालावा असं वाटत आहे. म्हणून तर मला द्यायला सांगितला ना त्याने नेकलेस, सानिका कुत्सित हसत बोलली. तसं जानूला अजूनच राग आला. तिला कळत होतं की नक्कीच सानिकानेच अमितला ब्लॅकमेल केलं असणार आणि म्हणून त्याने तो नेकलेस तिला दिला असणार. जानूला त्या नेकलेसचं एवढं काही वाटत नव्हतं, पण तिला अमितसाठी वाईट वाटत होतं. किती आनंदाने त्याने तो नेकलेस तिच्यासाठी सिलेक्ट केला होता, किती खुश होता तो, किती इच्छा होती त्याची की तिने त्याच्या बर्थडेला हा नेकलेस घालावा. पण आता त्याचा राग पण येत होता. तिच्या सगळ्याच गोष्टी मांडण्याची काय गरज होती त्याला? पण बाई, हिला कोणी समजावा, तूच सांगितलंय ना त्याला तसं, म्हणून तर तू तुझ्या ऑर्डर्स फॉलो करतो. ती तणतण करतच वरती तिच्या रूममध्ये गेली. तिला खूपच राग आला होता त्याचा. रात्री डिनर करताना पण जानू खूपच रागारागाने एकदा अमितकडे तर एकदा सानिकाकडे पाहत होती. पण सानिका मात्र खूपच खुश होती. बास, तिला फक्त जानूजवळचं ओरबाडायचं होतं, जेणेकरून कंटाळून ती अमितच्या लाईफमधून निघून जाईन. अमित मात्र जानूची धारधार नजर पाहूनच घाबरला होता. बिचारा. सगळे आता आपापल्या रूममध्ये झोपायला निघून गेले. अमितसुद्धा त्याच्या रूममध्ये निघून गेला. जानू तिचं आवरून वर तिच्या रूममध्ये जाऊ लागली. बाजूला त्यांची बेडरूम होती. त्यावर एक नजर टाकून तिने तोंड वाकडं केलं आणि तिच्या रूममध्ये जाऊ लागली. तिला त्याचा खूपच राग आला होता. असा कसा तो नेकलेस देऊ शकत होता त्या सानिकाला? पण तोच तिच्या हाताला पकडलं गेलं आणि तिला त्यांच्या बेडरूममध्ये ओढलं त्याने.
तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.